जी जबाबदारी मला मिळाली आहे ती निश्चितच मी पूर्ण करेल आणि आमदार झाल्यावर 5 वर्षानंतरचा आम्ही विधानसभा मतदारसंघ मनोजपूर जेव्हा तुम्ही नेक्स्ट इलेक्शन कव्हर करायला याल तुम्ही ओळखू शकणार नाही हा शब्द मी तुमच्या मार्फत आमच्या सर्व मतदारांना देतो. आर्वी तालुका हा 100% इरिगेशन करणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आम्ही पाणी पोहोचवणार आहोत. मला माझ्या आयुष्याचे 18 वर्षानंतरचे जितकेही वर्ष आहे तितके मला आईवडिलांपासून दूर का राहावं लागलं आणि आज विरोधक म्हणतात की मी बाहेरून आलो. अरे या तुमच्या लोकांकडे सत्ता होती, तुम्ही आमचं फोर्सफुल विस्थापन केलं, आम्हाला इथेच रोजगार दिला असता आम्ही कशाला गेलो असतो मुंबई पुण्याला. आर्वी हे ब्रिटिशकालीन उद्योगाचं शहर आहे. बरोबर. या ठिकाणी सगळ्यात पहिले रेल्वे लाईन सेटअप झाली. इथली फायनान्शियल सिस्टीम ही एक इनिशियल फायनान्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहे. इथली SBI, इथली स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात पहिली जवळपास सगळ्यात सुरुवातीच्या जेवढे स्टेट बँकेच्या एस्टॅब्लिशमेंट झाल्यात त्यातली पहिली ब्रँच आहे. म्हणजे 50-100 वर्षा अगोदर ही व्यवस्था होती आणि आज काय व्यवस्था. सगळ्यात पहिले जसं मी सांगतो की आम्ही सर्व क्षेत्रात काम करतो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सुरक्षा असेल, महिला व बालकल्याण असेल, सगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतो. उद्योगाच्या क्षेत्रात काम करतो. नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्राच्या टू द पॉइंट या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. अन्य वेळी आपण स्टुडिओ आणि मुंबईमध्ये साधारणतः मुलाखती घेत असतो, पण विधानसभेच्या निवडणुकी निमित्त म्हणजे आमच्या माध्यमांसाठी तर अत्यंत परिचित असा एक चेहरा आहे सुमित वानखेडे. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी मतदार संघातनं ते निवडणूक लढतायत अधिकृतरित्या भाजपाच्या तिकिटावर, भाजपकडून. आणि इथे विद्यमान आमदार दादाराव केचे सुद्धा आहेत. पण हे सगळं होत असताना सुद्धा इथे वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लढतात. इथलं असं राजकीय चित्र आहे. पण या पलीकडे जाऊन सुमित वानखेडे यांची ओळख अशी आहे की ते उच्च विद्याविभूषित आहेतच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी OSD म्हणून दीर्घकाळ काम केलंय आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या विकासात्मक प्रकल्पाची त्यांना खूप जवळून ओळख आहे. आणि त्या अनुषंगानं त्या सगळ्या अनुभवाचा फायदा घेऊन या आर्वी तालुक्याचा विकास कसा करता येईल यासाठी त्यांनी आधी प्रयत्न केला आणि नंतर आता ते निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. खूप पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू मनोज भाऊ, थँक्यू. काय व्हिजन आहे या आर्वी तालुक्यासाठी? कारण आपण पाहिलं की महाराष्ट्रातला, आपण वर्ध्यातला जरी विचार केला की एक तालुका असतो ना, तिथलं बस स्टँड नीट असतं ना, शाळा किंवा आरोग्य व्यवस्था सुद्धा नीट नसते आणि बऱ्याचदा रस्ते सुद्धा नसतात. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की रस्ते बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली आम्ही प्रवास करत असताना. पण जो विकास व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं, जे व्हिजन असायला पाहिजे, त्याचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऍज अ युथ पॉलिटिक्स तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्यात पहिले तर मी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व शीर्ष नेते माननीय मोदीजी असतील, अमित भाई शाह असतील, नड्डाजी असतील, महाराष्ट्रातले आमचे सर्व नेते बावनकुळे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली. आणि मला उमेदवारी देण्यामागे त्यांची, मला असं वाटतं की त्यांची निश्चितच ही भूमिका असेल की हा तरुण मुलगा आहे, काहीतरी करून दाखवेल, पक्षासाठी करून दाखवेल, आपल्या मतदारसंघासाठी करून दाखवेल, आणि म्हणूनच ती जबाबदारी एक माझ्यावर आहे. आणि मी आता सगळ्यांना माझ्या भाषणामध्ये हेच सांगतोय की जी जबाबदारी मला मिळाली आहे ती निश्चितच मी पूर्ण करेल आणि आमदार झाल्यावर 5 वर्षानंतरचा आर्वी विधानसभा मतदारसंघ मनोजपूर जेव्हा तुम्ही नेक्स्ट इलेक्शन कव्हर करायला याल तुम्ही ओळखू शकणार नाही हा शब्द मी इथे तुमच्या मार्फत आमच्या सर्व मतदारांना देतो. कुठल्या सेक्टरमध्ये तुम्हाला व्हिजन दिसतं तिथे की हे एक क्षेत्र आहे, आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास, रोजगार, MIDCचा मुद्दा असेल, कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला स्कोप ऑफ वर्क दिसतं? मी आर्वी मतदारसंघामध्ये जरी मी ॲक्टिव्ह पॉलिटिशियन म्हणून काम नव्हतो करत, म्हणजे 2.5-3 वर्ष अगोदर, परंतु मागच्या 10 वर्षापासून मी या मतदारसंघावर काम करतो. आणि असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे आम्ही काम केलं नाही. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा असेल, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून, नाला खोलीकरणाच्या माध्यमातून संरक्षित सिंचन असेल, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी काम असेल, आरोग्यामध्ये PHCचं स्ट्रेंथनिंग असेल, नवीन PHCचं सेटअप असेल, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय जे 50 बेडेड होतं त्याला 100 बेडेडचं अपग्रेडेशन असेल,
आर्वी, आष्टी, कारंजा या तिन्ही तालुक्यांसाठी स्पेशल एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 300 बेडेडचं हॉस्पिटलचं सेटअप असेल. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांच्या स्ट्रेंथनिंग करायचं असेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या 5 वर्षात आर्वी मतदारसंघातल्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या आम्ही संपूर्णपणे डिजिटाईज करू. विथ स्मार्ट लर्निंग, इंटरॅक्टिव्ह लर्निंग आणि आपल्या विद्यार्थ्यांचं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं विशेषतः लर्निंग आउटकम कसं वाढेल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. त्यानंतर उद्योगाचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आर्वी असेल, आष्टी असेल, कारंजा असेल, इथे कुठलेही उद्योग नाही आहे. ॲग्रो प्रोसेसिंगचे सुद्धा उद्योग नाही आहे. इथे MIDC आणायची आवश्यकता आहे. मागच्या वर्षी मी इथे MIDC आणली. त्याचं नोटिफिकेशन झालं. त्याचं जवळपास म्हणजे जे 75 वर्षामध्ये कोणी करू शकलो नाही ते आम्ही करू शकलो. या ठिकाणी जवळपास 450 एकरवर आम्ही MIDC आणलेली आहे. त्याचं ॲक्विजिशनचं प्रोसेस सुरू झालेलं आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं की निश्चितच तिथे उद्योग आणायची जबाबदारी माझी आहे. ते मला करायचं आहे. कारंजामध्ये अतिरिक्त 500 हेक्टरची MIDC आम्ही आणणार आहोत. तिथे सुद्धा आत्ताच मागच्या महिन्यामध्ये OFB ऑप्टिक बिझनेस एक MNC आहे आणि त्या MNCच्या माध्यमातून शासनाच्या उद्योग विभागाचा करार झाला आहे की त्या ठिकाणी टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे रेडीमेड गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंगचं एक मोठं युनिट ते आणत आहेत आणि त्या माध्यमातून जवळपास 15,000 रोजगार निर्मिती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तयार होणार आहे. आपल्याला अशा पद्धतीचे रोजगार पाहिजे की ज्यातनं ग्रामीण भागातल्या युवकांसाठी काही संधी असतील, महिलांसाठी काही संधी असतील आणि त्यांच्या स्किलनुसार तिथे ते काम करू शकतील. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की अप्पर वर्धा असेल, लोअर वर्धा असेल, या विदर्भातले 2 मेजर धरणं आहेत. पण त्या धरणाचा उपयोग इथल्या शेतकऱ्यांना नाही आहे. कारण अप्पर वर्धाचं पाणी हा मेजर 80% पाणी हे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये जातं. लोअर वर्धाचं 80% पाणी हे हिंगणघाट, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातला बाकी भाग आर्वी सोडून आणि यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये जातं. इथल्या शेतकरी विस्थापित झाला. इथल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालं. धरण असं समोर आहे. समोर असं पाणी दिसतंय पण ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नाही. लोअर वर्धा धरणावर आम्ही 25,000 एकरवर उपसा सिंचन योजना आणली. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बंद पाईप नलिकेतून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवतोय. त्या शेतकऱ्याला शासनामार्फत ड्रीप आणि स्प्रिंकलर हे सुद्धा उपलब्ध करून देतोय. त्या शेतकऱ्यांचा जो शेतीचा पॅटर्न आहे, पिकाचा जो पॅटर्न आहे, त्याच्यानुसार 12 महिने त्याला कशी शेती करता येईल याचा आम्ही काळजी घेतो. दुसरा एक महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे की आपण आर्वी वर्धा रस्त्यावरनं आला तर एक वाढवण्यापासनं तळेगाव रघुजीपर्यंतचा असा जवळपास एक 8-9 हजार हेक्टरचा एक असा पट्टा आहे की जिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या पशुपालकांना पाणीच उपलब्ध होत नाही जानेवारी नंतर. तिथे जे गवळी समाजाचे लोक आहेत जे पशुपालन करतात त्यांना जानेवारी फरवरी नंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह विस्थापित व्हावं लागतं, नदीकिनारी यावं लागतं. हे विस्थापन मला बंद करायचं. या ठिकाणी आम्ही 6,500-7 हजार हेक्टरवर जसं आम्ही लोअर वर्धाचा आर्वी लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट केला तसाच प्रोजेक्ट आम्ही तिथे करणार आहोत. त्याचा DPR सुद्धा तयार झाला आहे. शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाने त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही या माध्यमातून करणार आहोत. मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की पुढच्या 5 वर्षात आर्वी तालुका, विधानसभा म्हणत नाही मी, आर्वी तालुका हा 100% इरिगेशन करणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आम्ही पाणी पोहोचवणार आहोत. आष्टी तालुक्यातला अप्पर वर्धावरचं जे धरण आहे त्या आष्टी तालुक्यातल्या काही भागांना त्याचा उपयोग होतो. परंतु एक 10-12 गावं अशी आहेत की त्या ठिकाणी पाणीच नाही आहे. थार म्हणून एक परिसर आहे आणि तिथले आजूबाजूतले 8-9 गावं अशी आहेत की जसं थार म्हटलं की आपल्याला थारचं वाळवंट आठवतं, तसं हा परिसर सुद्धा काही दिवसानंतर वाळवंटाचकडे जाणार होता. कोरडवाहू शेतकरी आहे. पावसाच्या पाण्यावर त्याची भिस्त आहे आणि कधी काही पाऊस कमी जास्त झाला तर हमखास त्या शेतकऱ्याचं पीक नष्ट होतं. तिथे सुद्धा आम्ही आष्टी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून 2,500 हेक्टरवर याच धर्तीवर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत पाईपनी पाणी पोहोचवणार आहोत. तिथे सुद्धा आम्ही ड्रीप लावून देणार आहोत, स्प्रिंकलर लावून देणार आहोत आणि त्याला सुद्धा अप्पर वर्धा धरणाचा भाग म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.
एक दुसरा असा प्रश्न होता माझा, की तुमचं बालपण इथे गेलं. तुम्ही पुण्यात नंतर शिकायला भले गेला. त्यावेळेचं आर्वी तुम्हाला त्याही वेळेला काही समस्यांना सामोरं जावं लागलं असेल, की आपल्याला वाटतं ना, की आपण दुसऱ्या शहरात गेल्यानंतर या सोयी-सुविधा आहे आणि आपल्या तालुक्याच्या गावी त्या नाहीत. आपल्या मित्रांना त्या मिळत नाही किंवा तुमची ये-जा या शहरामध्ये असेल, त्यावेळेला तुम्हाला जाणवत असेल, की आपण महाराष्ट्रभर फिरतो. मुख्यमंत्र्यांसोबत आपण दौरा करतो. आपण मुख्य प्रवाहामध्ये खूप वेगवेगळे बदल पाहत असतो. पण मूळ आपल्या गावामध्ये या गोष्टी नाही. हे जे अंतर आहे इतक्या वर्षातलं, याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे मनोजजी? मी हे म्हणत नाही, की दादाराव केचे आमदार नाही, होते नाही. म्हणून तिथे झाले, नाही, नाही, अमर काळे नाही, असतील नाही. किंवा त्यांचे वडील असतील. एक जनरल आपल्याला गोष्टी जाणवतात, की या गोष्टी होऊ शकल्या असत्या, पण त्या झाल्या नाही किंवा होत हे नव्हत्या. तुम्ही जो प्रश्न विचारला, की तुम्ही देवेंद्रजींसोबत असताना किंवा महाराष्ट्रात फिरत असताना तुम्हाला काय कमतरता जाणवली, की ही गोष्ट आर्वी विधानसभेमध्ये नाही आहे. पण आर्वी विधानसभेमध्ये काय नाही आहे, हे जाणून घेण्यासाठी देवेंद्रजींसोबत काम करायची आवश्यकता नाही. तुम्ही इथल्या प्रत्येक तरुणाला विचारा, त्याच्या काय व्यथा आहेत. मला एक गोष्ट सांगा, आर्वीचंच नाही, तर तुम्ही उच्च शिक्षण घेतलेलं आहे. तुम्हालाही उच्च शिक्षणासाठी वर्धा सोडावी लागली. जर ते शिक्षण जर वर्धेत उपलब्ध असतं, तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत राहून ते शिक्षण पूर्ण करू शकले असते. आज आर्वी मतदारसंघातला प्रत्येक तरुण हा 12वी नंतर ग्रॅज्युएशनसाठी मुंबईला जातो, पुण्याला जातो, नागपूरला जातो. बाहेर ठिकाणी त्याला जावं लागतं. हं. नंतर नोकरीसाठी सुद्धा त्याला जावं लागतं. हे एक प्रकारचं मायग्रेशन आहे. मायग्रेशन आहे. हे बरोबर आहे. फोर्सफुल विस्थापन आहे. का का त्याला जावं लागतं? माझं उदाहरण घ्या. मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. मला माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. मी इथेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मी डिप्लोमा केला. त्याच्यानंतर माझ्याकडे पर्याय काय होता? उच्च शिक्षणासाठी मला बाहेर जावं लागलं. उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर मला नोकरी शोधावी लागली. हा संघर्ष इथल्या प्रत्येक तरुणाचा आहे. इथल्या कुठल्याही तरुणाला आपल्या आई-वडिलांसोबत का राहता येत नाही? आपल्या फॅमिलीसोबत का राहता येत नाही? हा संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला कोणी आणलाय? हा संघर्ष प्रत्येकाच्या वाट्यामध्ये त्याच्या काय वेदना असतील, हा कोणी काय जाणून का नाही घेतलं? मला माझ्या आयुष्याचे 18व्या वर्षानंतरचे जितकेही वर्ष आहे, तितके मला आई-वडिलांपासून दूर का राहावं लागलं? बरोबर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्हाला वाटतं की हा आमच्यावर आलेला अन्याय आहे. आणि आज विरोधक म्हणतात की मी बाहेरून आलोय. अरे या तुमच्या लोकांकडे सत्ता होती. तुम्ही आमचं फोर्सफुल विस्थापन केलं. तुम्ही जर त्या शिक्षणाच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या नसत्या, आमच्याकडे MIDC उपलब्ध करून दिला नसता, आम्हाला इथेच रोजगार दिला असता, आम्ही कशाला गेलो असतो मुंबई पुण्याला? बरोबर. आता याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत, की चंद्रकांत दादा पाटलांनी म्हणाले होते, की इथे आपण पॉली आहेच इथे पॉलिटेक्निक आणि प्रसिद्ध होतं पूर्वी पण इथलं पॉलिटेक्निक कॉलेज. मग त्याचं नेमकं काय झालं पुढे म्हणजे होतंय का? आणि ट्रेनच्या संदर्भातला एक रूट डेव्हलप होण्याच्या संदर्भातला एक मुद्दा होता आणि मोदींनी इथे तळेगावला एक घोषणा केली होती, रेल्वेच्या संदर्भात केली होती आणि एक मेडिकल कॉलेजच्या संदर्भात पण बऱ्याच गोष्टी हिंगणघाट, आर्वी असं सगळं चालत होतं. तर या संदर्भात घोषणा केल्यानंतर नेमकं आता काय स्थिती आणि शिवाय MIDCचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं की आम्ही सर्व क्षेत्रात काम करतो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सुरक्षा असेल, महिला व बालकल्याण असेल, सगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतो. उद्योगाच्या क्षेत्रात मी काम करतो. शिक्षणाच्या क्षेत्रात आर्वी येथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. त्याचं अपग्रेडेशन आम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तिथेच राहिलं पाहिजे आणि तिथे जी जागा आहे, तिथे इंजिनिअरिंगचे कोर्सेस सुरू झाले पाहिजे. ती आमची एक भावना आहे. त्याला माननीय चंद्रकांत दादांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनकडे गेलेला आहे. मी आपल्याला शब्द देतो की जर महायुतीचं सरकार या राज्यात आलं तर पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये या ठिकाणी आर्वीला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू होईल आणि आर्वीला सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. परंतु मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की त्यासाठी महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे. कारण आर्वी हे महाविकास आघाडीच्या खेचगिंतीतही नाही. इथे काही झालं पाहिजे, इथे काही डेव्हलपमेंट झालं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. त्याच्यामुळे आमची आवश्यकता आहे की आम्हाला जर आमचा विकास करून घ्यायचा असेल तर या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं पाहिजे. महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे. निश्चितच
बाकी मग काय काम करायचं असेल, इंजिनिअरिंग कॉलेज करायचं असेल, रेल्वे लाईन आणायची असेल, मेडिकल कॉलेज करायचं असेल, ती जबाबदारी माझी आहे इथला प्रतिनिधी म्हणून. रेल्वे लाईनच्या संदर्भात मोदीजींनी आपला शब्द दिला होता की इथे आपण रेल्वे लाईन कनेक्टिव्हिटी सुरू करू. वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी हे एकमेव मतदारसंघ असा आहे की जिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. देवळी पुलगावला रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे, हिंगणघाटला रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे, वर्धेला कनेक्टिव्हिटी आहे, आर्वीला नाही आहे. आर्वी हे ब्रिटिशकालीन उद्योगाचं शहर आहे. बरोबर. या ठिकाणी सगळ्यात पहिले रेल्वे लाईन सेटअप झाली. शकुंतला रेल्वे आर्वी ते पुलगाव हा इथला कापूस नेण्यासाठी शकुंतला एक्सप्रेस तर खूप प्रसिद्ध. तर शकुंतला ही लोकांना नेण्यासाठी नव्हती, ती लॉजिस्टिक्स मूव्ह करण्यासाठी होती. ती एक प्रकारची मालगाडी होती की इथला कापूस त्यांना मँचेस्टरला घेऊन जायचा आहे, इंग्रजांना त्यांना इंग्लंडमध्ये न्यायचा आहे, फ्रेंच वसाहतीत न्यायचा आहे, फ्रेंच उद्योगांसाठी न्यायचा आहे. इथला कापूस जायचा. इथली फायनान्शियल सिस्टीम ही एक इनिशियल फायनान्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. इथली SBI, इथे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात पहिली, जवळपास सगळ्यात सुरुवातीच्या जेवढ्या स्टेट बँकच्या एस्टॅब्लिशमेंट झाल्यात त्यातली पहिली ब्रँच आहे. अच्छा. म्हणजे 50-100 वर्षा अगोदर ही व्यवस्था होती आणि आज काय व्यवस्था आहे? ती ट्रेन बंद पडली. ती ट्रेन आम्ही सुरू करणार आहोत आणि फक्त आर्वी पुलगावच नाही, ते पुलगावपासून वरुडपर्यंत कशी कनेक्टिव्हिटी राहील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याबद्दल माझा पाठपुरावा पंतप्रधान कार्यालयाशी अगोदरही झालेला होता आणि त्याच्यानंतर रेल्वे विभागाने त्याचा जो फर्स्ट लाईन सर्वे असतो, ज्याला FLS म्हणतात, FLS सर्वे सुरू केला. त्याचं टेंडर सुद्धा झालं आणि 1 जूनला त्याचं काम सुरू झालं. फर्स्ट लाईन सर्वेमध्ये या संपूर्ण रूटची फिजिबिलिटी झाल्यावर, त्याचं ॲक्विजिशन कसे होणार, लँड किती लागणार, त्याचा पूर्ण DPR तयार झाल्यावर निश्चितच मी ती योजना मान्य करून घेईन. माझा एक मुद्दा अजून की मेडिकल कॉलेज संदर्भात आमचा खूप संघर्ष होता. हिंगणघाट आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी होती आणि ते आर्वीत झालं पाहिजे अशी आमची सर्व आर्वीकरांची मागणी होती. आपल्याला माहिती आहे, शासनाने जेव्हा महायुतीचं सरकार आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं, तेव्हा शासनाने वर्ल्ड बँक प्रोजेक्ट अंतर्गत हा निर्णय घेतला की ज्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज नाही त्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज एस्टॅब्लिश करायचं. आणि निश्चितच त्यात वर्धेचा विषय आला. मग वर्धेमध्ये कुठे मेडिकल कॉलेज केलं पाहिजे, कारण वर्धेला ऑलरेडी 2 मेडिकल कॉलेजेस आहेत. सावंगीला आहे, वर्धा शहरात सावंगीला आहे, सेवाग्रामला आहे. मग दुसरा लिजिटिमेट न्याय मागणी जी होती ती आर्वी विधानसभेची होती की आर्वी विधानसभामध्ये मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे. परंतु मागणी पुढे मग हिंगणघाटची आली. हिंगणघाटमधल्या सर्व मतदारांनी, सर्व नागरिकांनी हा मुद्दा उचलून लावला. त्यात अनेक राजकीय लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. गरज आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु मेडिकल कॉलेजच्या मागणीला एक राजकीय रंग देण्यात आला. आज हिंगणघाट हे सगळ्यात इंडस्ट्रियली डेव्हलप असं शहर वर्धा जिल्ह्यातलं आहे. त्या ठिकाणी उद्योग आहेत, शेतीच्या चांगल्या सुविधा आहेत आणि नॅशनल हायवेशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्यामुळे त्या शहरामध्ये आरोग्य व्यवस्था चांगल्या आहेत कंपॅरेटिव्ह टू अदर असेंब्लीज. त्या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस चांगले आहेत, एक्सपर्ट डॉक्टर आहेत. त्यामुळे आमची न्याय मागणी होती की आर्वी मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे. तळेगाव हे आमचं मध्यवर्ती स्थान होतं आर्वी, आष्टी, कारंजा आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही आमची न्याय मागणी होती. कारण आर्वी विधानसभेमध्ये आरोग्याच्या सुविधा कधी डेव्हलपच झालेल्या नाही, त्या कोणी केल्याच नव्हत्या. त्या ठिकाणी सिटी स्कॅन करायचं असेल तुम्हाला बाहेर जावं लागतं, एक्सरे काढायचं आहे तुम्हाला बाहेर जावं लागतं, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टेस्टसाठी बाहेर जावं लागतं. इथल्या आधीच आर्थिक स्थिती लोकांची कमजोर आहे, त्यात आरोग्याचं बर्डन या लोकांवर येतं. म्हणून आमची मागणी होती की इथे मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. परंतु ते दुर्दैवाने होऊ शकलं नाही होऊ शकलं तरी आम्हाला त्याच्यातला काही त्याच्यात फार आम्हाला दुःख वाटून घ्यायचं कारण नाही आहे. कारण आम्ही शासनाकडनं या ठिकाणी विशेष बाब म्हणून त्याच तळेगावच्या ठिकाणी 300 बेडेड हे हॉस्पिटल मंजूर करून घेतलं. तिथे त्याच सुविधा असतील आरोग्याच्या, परंतु तरीही तिथे आम्हाला मेडिकल कॉलेज आणायचं आहे. आणि मागच्या डिसेंबरच्या विधानसभा अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली की या ठिकाणी 300 बेडेड हॉस्पिटल तर आम्ही करूच, त्याला मान्यता दिली. आणि 300 बेडेड हॉस्पिटल रन झाल्यावर जे काही मेडिकल काउन्सिल्सच्या ज्या काही गाईडलाईन्स असतात की ते हॉस्पिटलला जवळपास 1-2-3 वर्ष रनिंगमध्ये पाहिजे, त्यानंतर आपण PPP तत्वावर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करू.
बरं. कारण इथल्या मेडिकल कॉलेजला आर्वी तालुका असेल, आष्टी तालुका असेल, कारंजा तालुका असेल, तिवसा असेल, मोजरी असेल, वरुड असेल, मोर्शी असेल, काटोल असेल, या सर्व तालुक्यांची कनेक्टिव्हिटी या मेडिकल कॉलेजला राहणार आहे. कारण आता काटोलच्या लोकांना कुठल्याही आरोग्य सुविधासाठी नागपूरला जावं लागतं. वरुड मोर्शीच्या लोकांना अमरावतीला जावं लागतं. तिवसाच्या लोकांना अमरावतीला जावं लागतं. धामणगावच्या लोकांना अमरावतीला जावं लागतं. आर्वीच्या लोकांना वर्धेला जावं लागतं. आष्टी कारंजेच्या लोकांना अमरावतीला जावं लागतं, नागपूरला जावं लागतं. हे कुठेतरी आपल्याला बंद करता आलं असतं. परंतु हरकत नाही. पण मी तुम्हाला आपल्याला शब्द देतो, हिंगणघाटपेक्षा चांगलं आणि अत्याधुनिक मेडिकल कॉलेज मी या ठिकाणी आणून दाखवणार. अच्छा. एक शेवटचा फक्त थोडा राजकीय आहे की दादाराव गिच्छ विद्यमान आमदार आहात आणि तुम्हाला भाजपकडून अधिकृत उमेदवारी दिली गेली. तर होट ऑफ डिव्हिजन होऊन काही दगाफटका होण्याची शक्यता आहे का, की कसं चित्र राहील इथलं आणि राजकीय? आजची तारीख ही 2 तारीख आहे आणि फॉर्म वापस घेण्याची तारीख ही 4 तारीख आहे. अजूनही चित्र स्पष्ट झालं नाही. कोर्ट ऑफ डिव्हिजन होणार की नाही हे मी तुम्हाला आताही सांगू शकत नाही. तुम्ही मला आता सांगू शकत नाही. परंतु मी आशावादी आहे की निश्चितच भारतीय जनता पार्टी ही दादारावजींनी उभी केलेली आहे. ते भारतीय जनता पार्टीचं अंग आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यांचं अंग आहे. ते आपल्या अंगाला असं तोडून देऊ शकत नाही आणि भारतीय जनता पार्टी त्यांना सोडून देऊ शकत नाही. निश्चितच यातून चांगला मध्यम मार्ग निघेल आणि दादारोजींच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढवली जाईल. खूप धन्यवाद. थँक्यू मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ थँक्यू दिलात थँक्यू तुम्ही. थँक्यू सर्व मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.